भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा सद्य परिस्थितीमध्ये वाढता आहे। त्यामुळे संचारबंदीचे अतिशय काटेकोरपणे सुद्धा पालन केले जात आहे। संपूर्ण भारतभर आज लॉकडाऊन झालेले आहे आणि तुलनात्मक दृष्ट्या भारताच्या आर्थिक परिस्थितीवर या सर्व गोष्टींचा बोजा हा पडणारच आहे। त्या अनुषंगाने अनेकांनी पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधी याकरिता आपले हात मोकळे केलेले आहेत। अनेक दानदाते येऊन स्वतःहून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तर पंतप्रधान सहायता निधीमध्ये सुद्धा आपला कुणी सिंहाचा वाटा तर कुणी खारीचा वाटा उचलत आहे। असेच अमरावतीमधील प्रतिष्ठित नागरिक व हॉटेल व्यावसायी हॉटेल लँडमार्कचे संचालक नितीन कदम यांनी सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीकरिता 55,555 रुपयाचा धनादेश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या स्वाधीन केला। त्या अनुषंगाने विदर्भ न्यूजने नितीन कदम यांची भेट घेतली। पालकमंत्र्यांनी नितीन कदम यांच्या या धनादेशाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आणि अनेकही दानदात्यांनी पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दान टाकून आपले देशावरील प्रेम दाखवावे असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले। स्वखुशीने 55,555 रुपयांचा धनादेश देताना नितीन कदम यांनी सांगितले, संपूर्ण जगाला सध्या कोविड-19 या रोगाने ग्रासलेले आहे। प्रत्येक जण आपल्या फुलना फुलाची पाकळी म्हणून आपापल्या परिस्थितीने देशासाठी काही ना काही करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। यातच मुख्यमंत्री सहायता निधी व पंतप्रधान सहायता निधीकडे सुद्धा अनेकांचा ओघ हा लागलेला आहे। हॉटेल लँडमार्कचे संचालक असलेले नितीन कदम यांनी सुद्धा आपला खारीचा वाटा म्हणून याच्यामध्ये काय योगदान दिलेले आहे हे आपण त्यांना विचारूया। नितीनजी, काय आपण मुख्यमंत्री सहायता निधीचा एक धनादेश पालकमंत्र्यांकडे दिला। आज भारताची जी कंडिशन आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो आकडा रेग्युलर वाढून राहिला आहे। आज जे आर्थिक गरीब लोक आहेत त्यांना एवढी कंडिशन म्हणजे जेवायला मलाही आता मी काही ना काही तर दानधर्म काही करत असतो गरीब लोकांना हे ते, म्हणून आज मला एक असं वाटलं की आपण पण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये काही ना काहीतरी द्यावं असे म्हणून 50,555 रुपये माझ्या ऐकून मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिले। आणि जे शहरातले काही धनाढ्य लोक आहेत त्यांनी पण समोर यायला हवं। आता तुम्ही पण ग्राउंड रिपोर्ट पहा बघता लोकांची जेवणाचे वांदे आहेत सगळं हे आपण काही ना काही तर सहकार्य त्यांना करावं ही माझी इच्छा आहे। बाकी लोक काय म्हणतात तर मला तर काहीही नाही, पण माझी एक इच्छा आहे त्यांनी पण काही नाही फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी द्यावं, स्वतःहून समोर यायला हवं। आता जे स्लम एरिया आहे ज्याची रिअल कंडिशन नाही आहे अशा लोकांना आता आणखी आता अजून आम्ही समोर एक तांदूळ आहे डाळ आहे आता कसा बरेचसे लोक आता हे करून राहिले जेवण कसं जेवण सकाळचं केलं कसं बेकार होऊन जातं। त्यांना त्याच्यापेक्षा काहीतरी धान्य द्या, त्यांना धान्य द्याल तर ते व्यवस्थित राहील, ते आपल्या घरी शिजवू शकतील आणि फ्रेश खाऊ शकतील। नाही तर आपण सकाळी बनवता भाजी पुरी बनवता सायंकाळपर्यंत एकदम बेकार होऊन जातं ना, त्याच्यात ते फेकल्या जातात हे जातं। त्याच्यापेक्षा तर काही धान्य केलं दिलं तर सगळं चांगलं राहील। मग आमची पण ते चालू आहे थोडं तसं आमचे प्रयासच्या बद्दल आम्ही मार्क्स वाटप सेंटर आमचे जे डॉक्टर म्हणून आहे ते योगेश खुर्से माझे खास मित्र आहेत। मी आमच्या विषयात आम्ही फ्रंटवर नाही आहे पण मला तूप कर मग नंतर आपण करू मोठ्या प्रमाणात आपण करू म्हटलं एकदम छान वर्क चालू आहे त्याचं। आज सुमारे प्रयासला सुद्धा 12 दिवस झाले। 12 दिवसांपासून प्रयास बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात येत आहे। यामध्ये सुद्धा नितीन कदम यांचा सिंहाचा वाटा आहे। तर अशाच अनेक ठिकाणी आपण पाहतो आहेत की प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही करण्याचा आणि भारताला या कोरोनापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे। आपण दिलेल्या या योगदानाबद्दल आपले धन्यवाद।